Hello dear students, today we are going to see direct and indirect speech part 3. Previous video मध्ये आपण असे काही वाक्य शिकलो होतो तर त्या वाक्यामध्ये फक्त स्पीकरचे सेंटेन्स आलेले होते. पण आजच्या लेक्चर मध्ये आपण असा भाग शिकणार आहोत की ज्याच्यामध्ये स्पीकर पण राहील आणि लिसनर सुद्धा राहील. मग अशा वेळेस आपण इनडायरेक्ट स्पीच कसं करणार याविषयी आपण जाणून घेऊया. लेट अस सी फर्स्ट सेंटेन्स स्पीच. Direct and indirect speech. Number 1. Mother said to Satish, comma inverted comma मध्ये, you should do your homework regularly. बघा या ठिकाणी आपण जे सेंटेन्स घेतलेला आहे यामध्ये तुम्हाला काय फरक जाणवत आहे बघा. दिलेलं वाक्य कसं दिलेलं आहे. मदर सेड टू सतीश यू शुड डू युअर होमवर्क रेग्युलरली. मागील व्हिडिओ मध्ये आपण फक्त कशाचा वापर केला होता. स्पीकर सेंटेन्स होते आपले. म्हणजे रिपोर्टेड वर्ब मध्ये सुद्धा फक्त कोण आलेलं होतं. स्पीकर आलेले होते नाही का. पण या ठिकाणी रिपोर्टेड वर्ब मध्ये तुम्हाला कोणत्या दोन गोष्टी दिसत आहे. म्हणजे इथे स्पीकर या ठिकाणी स्पीकर पण आहे आणि लिसनर सुद्धा आहे. म्हणजे आई कोणाला सांगत आहे. कोणाला म्हणत आहे. सतीशला. बरोबर आहे. म्हणजे हा जो रिपोर्टेड वर्ब आहे या रिपोर्टेड वर्ब मध्ये तुम्हाला मदर सेड टू सतीश हे जे रिपोर्टेड वर्ब आहे इथे तुम्हाला कोणत्या दोन गोष्टी दिसत आहे. एक म्हणजे स्पीकर पण दिसत आहे आणि एक लिसनर सुद्धा दिसत आहे. आता या ठिकाणी लिसनर कोण आहे. सतीश लिसनर आहे. स्पीकर कोण आहे. मदर आहे. ठीक आहे. आणि रिपोर्टिंग स्पीच जे दिलेलं वाक्य आहे जे इन्व्हर्टेड कॉमा मध्ये जे दिलेलं वाक्य ते काय आहे तुमचं रिपोर्टिंग स्पीच मध्ये वाक्य आहे. बघा सुरुवातीच्या सेंटेन्स मध्ये तुम्हाला काय लक्षात येत आहे की जे इन्व्हर्टेड कॉमा मधले जे सेंटेन्स आहे याचा सगळ्यात पहिले काय करायचं तुम्ही टाइप ओळखायचा. आता टाइप ओळखायचा म्हणजे नेमकं काय करायचं. म्हणजेच नेमकं काय करायचं ते कोणत्या टाइप मधलं सेंटेन्स आहे हे पाहणं जरुरी आहे. ठीक आहे. तर दिलेल्या इन्व्हर्टेड कॉमा मध्ये हे जे सेंटेन्स आलेलं आहे हे सुद्धा कोणत्या प्रकारातलं आहे. हे सुद्धा कोणत्या प्रकारातलं आहे. दिलेलं वाक्य हे ऍसर्टिव्ह सेंटेन्स मध्ये असेल तर अशा वेळेस आपण कसं करणार. या ठिकाणी कशा पद्धतीने होईल. सगळ्यात पहिले काय करायचं आहे की दिलेल्या वाक्यामध्ये जे रिपोर्टेड वर्ब आहे त्या रिपोर्टेड वर्ब मधील सेड टू आलेला असेल तर ते ओमिट करायचं आहे आणि सेड टू काढून काय घ्यायचंय तुम्हाला टोल्ड घ्यायचं असते. चला आन्सर काय लक्ष द्या. मदर टोल्ड सतीश. तर या ठिकाणी दिलेलं वाक्य ऍसर्टिव्ह सेंटेन्स मध्ये असल्यामुळे कंजेशन काय यूज करायचं आहे दॅट. आता या ठिकाणी लक्ष द्या रिपोर्टेड वर्ब कडे. कोण कोणाशी बोलत आहे. आई सतीशला सांगत आहे. बरोबर आहे. आई सतीशशी बोललेली आहे. सतीशला म्हणाली सांगितलं. मदर सेड टू सतीश म्हणजे सेड चा बद्दल आपण काय केलेलं आहे टोल्ड. म्हणजेच या ठिकाणी हा जो यू आलेला आहे हा यू कुणासाठी वापरलेला आहे. या सतीश साठी वापरलेला आहे. यू शुड डू युअर होमवर्क रेग्युलरली. म्हणजे हा जो यू आहे हा यू याचा आपल्याला काय करायचं आहे. या यूचा बदल सतीश साठी वापरायचा आहे. म्हणजे सतीश हा मुलगा असल्यामुळे यूचा बदल काय होईल ही. शुडचा शुड. डूचा डू. युअरचा बदल काय होईल युअर होमवर्क. म्हणजे कोणाचं होमवर्क आहे सतीशचं. म्हणजे हीचं पॉझिटिव्ह प्रोनाउन काय होईल हिज. युअरचा बदल काय होईल हिज. होमवर्कचा होमवर्क आणि रेग्युलरली जसं आहे तसं या पद्धतीने घ्यायचं. शेवटी फुल स्टॉप. बघा आन्सर काय झालेला आहे. मदर टोल्ड सतीश दॅट ही शुड डू हिज होमवर्क रेग्युलरली.
म्हणजे आपण जो बदल करतो आहे इनडायरेक्ट स्पीच मध्ये तो फक्त कोणत्या गोष्टीचा बदल करत आहोत आपण, फक्त आपण प्रोनाउन्स चेंज करतो आहोत. ठीक आहे. दिलेल्या वाक्यामध्ये जे काही प्रोनाउन आलेलं असेल त्याचा आपण थर्ड पर्सन प्रोनाउन यूज करून आपण त्या ठिकाणी काय करतो आहोत, इनडायरेक्ट स्पीच करतो आहोत. ठीक आहे. चला नाउ लेट अस सी अनदर एक्झाम्पल. मदर said to Lina, if you go there, I will punish you. या वाक्यामध्ये काय सांगितलेलं आहे, सेकंड सेंटेन्स मध्ये बघा, मदर सेड टू लीना, कॉमा इन्व्हर्टेड कॉमा मध्ये, इफ यू गो देअर आय विल पनिश यू. आता हे जे सेकंड सेंटेन्स आहे, सगळ्यात पहिले काय करायचं, दिलेल्या वाक्यात रिपोर्टेड व्हर्ब आणि रिपोर्टिंग स्पीच या दोन गोष्टीकडे लक्ष द्या. रिपोर्टेड व्हर्ब आणि रिपोर्टिंग स्पीच. तर या ठिकाणी रिपोर्टेड व्हर्ब कोणता आलेला आहे, मदर सेड टू लीना. हे तुमचं काय झालेलं आहे, रिपोर्टेड वर्ब झालेला आहे. आणि जे इन्व्हर्टेड कॉमा मध्ये वाक्य आलेलं आहे म्हणजेच इफ यू गो देअर आय विल पनिश यू, हे जे वाक्य आहे हे तुमचं काय झालेलं आहे, रिपोर्टिंग स्पीच. त्यानंतर आणखी सेकंड कंडिशन काय लक्षात घ्यायची तुम्हाला, की दिलेलं इन्व्हर्टेड कॉमा मधलं जे वाक्य आहे त्या वाक्याचा टाइप लक्षात घ्यायचा आहे. ते बघितल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, ज्या प्रकारामध्ये वाक्य असेल त्याच प्रकारामध्ये तुम्हाला कंजेशन यूज करायचं आहे. तिसरी कंडिशन. ठीक आहे. चला कसं होईल आपण बघूया आता. सेड टू आलेल्या वाक्यामध्ये सेड टू काढून काय घ्यायचंय तुम्हाला, टोल्ड घ्यायचं आहे. चला आन्सर मध्ये बघा, मदर टोल्ड लीना. दोन वाक्यांना एकत्र जोडण्यासाठी कोणता शब्द वापरतो आपण, या ठिकाणी दॅट कंजेशन यूज करा. दॅट, त्यानंतर इफ. इफ घेतल्यानंतर या ठिकाणी यू आलेला आहे. इफ यू गो देअर, आई कुणाला म्हणाली, लीनाला. म्हणजे हा जो यू आहे हा यू कुणासाठी वापरला आहे, लीनासाठी. म्हणजे यू चा बदल काय होईल, शी. या ठिकाणी त्यानंतर गोचा पास्ट टेन्स वेंट, देअरचं देअर, आय विल पनिश यू. मग या ठिकाणी हे जे प्रोनाउन आलेलं आहे आय, तर या आयचा बदल आय विल पनिश यू. मग आय कुणासाठी वापरलेला आहे, आय जे वापरलाय ते मदर साठी वापरलेला आहे. मग मदर म्हटलं तर आयचा बदल काय होईल, शी. शी. विलचा पास्ट टेन्स वुड, पनिशचं पनिश. आणि यू म्हणजे कोण, यू म्हणजे लीना. लीना. आता या ठिकाणी यू ची पोझिशन बघा, यू कुठे आलेला आहे, यू कुठे आलेला आहे, ऑब्जेक्टच्या ठिकाणी. म्हणजे लीनासाठी आपण काय वापरलेलं आहे, शी. मग शीचं ऑब्जेक्ट काय होईल, हर. फुल स्टॉप. बघा आन्सर कसं होईल, मदर टोल्ड लीना दॅट इफ शी वेंट देअर शी वुड पनिश हर. म्हणजे तुमच्या लक्षात आलेलं असेल की फक्त आपण सेंटेन्स मध्ये कशाचा बदल करत आहोत, प्रोनाउनचा बदल करत आहोत. ठीक आहे. म्हणजे फक्त तुम्हाला रिपोर्टेड व्हर्ब जे आहे ते जर चांगल्या प्रकारे लक्षात आलं तर ऑटोमॅटिक काय होते, तुमचं रिपोर्टिंग स्पीच मध्ये कोणत्या प्रकारचे प्रोनाउन आलेले आहे आणि कोणत्या प्रकारे त्याचा बदल करायचा आहे हे तुमच्या लक्षात चांगलं राहील. ठीक आहे. चला तर आजच्या तासामध्ये आपण दोन्ही सेंटेन्स जे बघितलेली आहे ते आपण लिसनरची सेंटेन्स बघितलेली आहे. आणि दुसरी गोष्ट एक लक्षात घ्यायचं आहे, जर वाक्यात सेड टू आलेलं असेल तर सेड टूचा बदल काय केलेला आहे, आपण टोल्ड केलेला आहे. ठीक आहे. The next video we will see the next part of direct and indirect speech. Thank you.